युवराज सिंग राठोड 25 वर्षाचा एक सुंदर मुलगा आहे. उंची 7 फूट, रंग गोरा, घारे डोळे, काळे सिल्की केस. ते नेहमी सर्वांचं लक्ष वेधून घेतात. मस्क्युलर बॉडी, तिखट नजर, नेहमी मुलींपासून लांब राहणारा. आजपर्यंत त्याला कोणती मुलगी आवडलीसुद्धा नाही. सर्वांसाठी एक रागिष्ट व्यक्ती. त्याच्या 3 मित्रांसोबत थोडा मनमोकळा. मित्रांसाठी नेहमी जीव तळहातावरती ठेवणारा. रिअल स्टेटमध्ये मोठा बिझनेसमॅन. राठोड बिल्डर्सचा एकुलता एक वारसदार. मोठा बंगला असून सुद्धा तो त्याच्या बंगल्यामध्ये राहत नाही. त्याच्या 3 मित्रांसोबत एका आलिशान फ्लॅटमध्ये राहतो. कारण बंगल्यात त्याची आजी नेहमी त्याच्यावरती लक्ष ठेवतात. त्यांच्यापासून वाचण्यासाठी तो तिकडे राहत नाही. कधी कधी तरी तो घरी जातो. त्या फ्लॅटमध्ये 4 रूम आहेत आणि 4 रूमांमध्ये 4 मित्र राहतात आणि एक मोठा हॉलसुद्धा आहे. एका बाजूला डायनिंग हॉल आणि एका बाजूला मोठं स्वयंपाकघर आहे. युवराजच्या 3 मित्रांचे नाव रियान, वंश आणि वरुण आहे. युवराज तसं तर 3 मित्रांच्या जवळ आहे, परंतु रियानच्या जास्तच जवळ आहे. रियान युवराजच्या वडिलांच्या जवळच्या मित्रांचा मुलगा आहे आणि दोघांची मैत्री लहानपणापासूनची आहे. लहानपणी दोघं एकाच शाळेत होते. रियान राठोड बिल्डर्स कंपनीचे कामकाज पाहतो. याशिवाय कंपनीच्या बाहेरचे कामसुद्धा तोच पाहतो. कोणती जमीन विकत घेणे असो अथवा कोणाशी काही वादविवाद असो, नाहीतर कोणत्या बिल्डिंगसाठी जमीन शोधायची असेल, तेव्हा हे सर्व काम रियानकडे सोपवलेले असतात. जर कोणासोबत काही वादविवाद झालाच तर अशा परिस्थितीमधून बाहेर पडण्याकरिता युवराज सिंग राठोडने बरेच गार्डसुद्धा ठेवलेले आहेत. तरीसुद्धा प्रत्येक कामात युवराज आणि रियान नेहमी पुढे असतात. वरुण एक वकील आहे आणि युवराजच्या कंपनीचे सर्व केसेस तोच पाहतो. युवराज आणि रियानची वंश आणि वरुणसोबत इयत्ता 8वी वर्गात शिकत असताना शाळेत मैत्री झाली होती. तेव्हापासून 4 जण सोबतच असतात आणि क्लोज फ्रेंड आहेत. अंश युवराजच्या कंपनीमध्ये इंजिनियर आहे आणि युवराजच्या कंपनीमार्फत ज्या पण बिल्डिंग्स तयार होतात त्याचा 3D प्लॅन अंश अप्रूव्ह करत असतो. दुसरीकडे एका घरात अपूर्वा सकाळी सकाळी 5 वाजता उठून आंघोळ करून तयार होते आणि घरात असणाऱ्या छोट्या देवघरासमोर ती येते. आज अपूर्वाने निळ्या रंगाचा पार्टीवेअर फुल स्लीव्ज ड्रेस घातलेला होता. तो ड्रेस लांबून सुद्धा तिच्या गोऱ्या रंगावरती खूप खुलून दिसत होता. लांब केसांची वेणी घातलेली ती वेणी कमरेपेक्षा खाली येत होती आणि अपूर्वा खरंच खूप सुंदर दिसत होती. मंदिरात अपूर्वा अगदी लहान आवाजात देवाची आरती करत होती. देवाचे आशीर्वाद घेतल्यानंतर अपूर्वाने घरातील सर्व स्वच्छता केली. नंतर स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक केला. स्वयंपाक झाल्यानंतर लवकर लवकर चहा बनवला आणि आजीच्या रूममध्ये घेऊन गेली. तोपर्यंत तिची आजीसुद्धा झोपेतून उठल्या होत्या. अपूर्वा तिच्या आजीच्या गळ्यात पडत म्हणाली, गुड मॉर्निंग आज्जू. आजी म्हणाल्या, गुड मॉर्निंग माझी गुडिया. अपूर्वा आजींना चहा देत म्हणाली, आजी ही घ्या तुमची चहा. आजीने अपूर्वाला विचारले, आज तू माझ्यासोबत चहा पिणार नाहीयेस का? अपूर्वा हसत म्हणाली, हो आजी, मी आज स्वतःसाठी सुद्धा चहा बनवला आहे. आजी नाराज होत म्हणाल्या, मी सुद्धा कशी दुर्दैवी आजी आहे तुझी. तुला नेहमी माझीच काळजी घ्यावी लागते. तुझ्यासाठी काही करू पण शकत नाही. अपूर्वा त्यांचे बोलणे टाळत म्हणते, आजी तुम्ही का उदास होतात? माझ्याजवळ तुम्ही आहात ना. मला अजून काहीच नकोय. मला तर फक्त तुमचं प्रेम पाहिजे. आजीने अपूर्वाचे लाड करत म्हणाल्या, फक्त हेच आहे पुरी माझ्याकडे तुला देण्यासाठी आणि हे प्रेम तुला फक्त माझ्याकडूनच भेटू शकतं. मी तर नेहमी देवाला प्रार्थना करत असते, तुला चांगला राजकुमार भेटावा जो तुझ्यावर प्रेम करेल आणि तुला या नरकातून घेऊन जाईल. आजी माझ्या नशिबात कोणताच राजकुमाराचं प्रेम नाही लिहिलेलं. फक्त आणि फक्त तुमचं प्रेम पाहिजे मला. तेव्हाच बाहेरून कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकू येतो, ए हिरोईन, आज आम्हाला चहा भेटणार आहे की नाही? का स्वतःच सर्व दुधाचा चहा बनवून पिऊन घेतला आहेस? माहीत नाही कोणत्या अपशकुन वेळी हिला घरात आणण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा पाहावं तेव्हा त्या रूममध्येच बसलेली असते. अपूर्वाने घाबरत घाबरत आवाज दिला, आले काकू. एवढं बोलून चहा न पिता अपूर्वा बाहेर येते. आजी स्वतःच्या मनाला म्हणाल्या, काय लिहिलं आहे या पोरीच्या नशिबात. मी मनात आणलं तरी हिच्यासाठी काहीच करू शकत नाहीये. सर्व काही असून सुद्धा हिच्याजवळ काहीच नाहीये. सर्व काही हिचंच तर आहे, परंतु दुसरेच याचे मालक बनलेले आहेत आणि या मुलीला मोलकरीण करून ठेवलं आहे.
बाहेर सोफ्यावरती पाय पसरून सुप्रिया नावाची स्त्री बसलेली होती. ती अपूर्वाची काकू आहे. अपूर्वाला पाहताच सुप्रिया जोरात म्हणाली, आलीस का तुझ्या आजीच्या रूममधून? सकाळी सकाळी गप्पा मारण्यापेक्षा अजून दुसरे सुद्धा घरातील काही कामं करत जा. फक्त जेवण करता येतं तुला. जर त्यांना चहा दिला असेल तर आता आम्हाला पण दे. अपूर्वा घाबरत म्हणाली, हो हो काकू. आणि असं बोलत ती स्वयंपाकघरात निघून गेली. इकडे काकूंची बडबड चालूच असते, कामं करत जा. कधी कामं न करता कॉलेजमध्ये जाऊ नकोस. जेव्हा पाहावं तेव्हा फक्त बाहेर फिरण्याचं निमित्त शोधत असतेस. इकडे अजून घरातील कामं संपले नाहीत आणि सकाळच्या 8 वाजता महाराणीला कॉलेजला जाण्याची घाई झाली आहे. अपूर्वाचे काका बन्सीलाल रूममधून बाहेर येत रागात म्हणाले, अगं कित्येक वेळा सांगितलं आहे, सकाळी सकाळी हिच्या नादाला लागत जाऊ नकोस. स्वतःचा मूड पण खराब करतेस आणि आमचं सुद्धा. काकू रागात म्हणाल्या, नाही तर काय करू? रूममधून बाहेर येण्याचं नावच घेत नाहीये ही तर. आणि तुमच्या आईला सुद्धा हिला त्यांच्या जवळ बसवायला खूप छान वाटतं. काका स्वयंपाकघराकडे रागाने पाहून म्हणाले, लवकर चहा बनव आणि घेऊन ये. अपूर्वा घाबरत म्हणाली, हो काका आलेच. अपूर्वा लवकर लवकर चहा बनवून घेऊन येत होती तेव्हा गडबडीमध्ये हॉलमध्ये टाकलेल्या कार्पेटवर तिचा पाय घसरतो. त्यामुळे ती चहाच्या ट्रेसोबत खाली पडली. चहा गरम होता. अपूर्वाच्या हातावर पडला आणि तिच्या तोंडातून किंचाळण्याचा आवाज बाहेर पडला. काकू ओरडत म्हणाल्या, सत्यानाश होऊ दे तुझा. केलंस का सकाळी सकाळी नुकसान? पाहून नाही चालू शकत का? डोळे आहेत की बटन आहेत माहीत नाही. कोणत्या विचारात हरवलेली असते सतत. एवढं महाग कार्पेट खराब करून टाकलं आहे. काका अपूर्वा जवळ आले आणि रागात तिला म्हणाले, केलंस ना सकाळी सकाळी आमचं डोकं खराब? त्यांनी तिथे पडलेल्या कपाच्या तुकड्यांना उचलले आणि अपूर्वाच्या हातावरती ठेवून जोरात दाबले आणि दात खात तिला म्हणाले, 1 कप चहा मागितला तर कप तोडून टाकला आहेस. तुला आम्ही सांभाळत आहोत ते काही कमी आहे का? वरतून तू आमचं नुकसान पण करत आहेस. अपूर्वा जोरात ओरडली, आई ग, काका खूप दुखत आहे, प्लीज सोडा माझा हात, चूक झाली माझी. गर्दा ऐकून अपूर्वाच्या काकांचा मुलगा आणि मुलगी दोघेही आपापल्या रूममधून बाहेर आले आणि गुपचूप सर्व तमाशा पाहू लागले. अपूर्वाच्या रडण्याचा आवाज ऐकून तिची आजी सुद्धा हळूहळू चालत रूममधून बाहेर आल्या. बाहेरचे दृश्य पाहून त्या घाबरत म्हणाल्या, बन्सीलाल सोडून दे मुलीला. बन्सीलाल त्याच्या आईकडे पाहत म्हणाले, खूप दया येत आहे ना या मुलीवरती? कधी माझ्या मुलांवरती अशी दया आली आहे का तुम्हाला? आजी रागात त्यांना म्हणाल्या, तुझे मुलं दया यावी असे बनवले आहेस का तू? आणि तुम्ही दोघं पती पत्नी आहात ना तुमच्या मुलांना सांभाळण्यासाठी? अरे ही तुझ्या लहान भावाची मुलगी आहे, सोड तिला. बन्सीलाल ओरडत म्हणाला, नव्हता तो माझा भाऊ, समजलं? नेहमी तू आणि तुझ्या पतीने माझ्यापेक्षा त्यालाच जास्ती जीव लावला होता. त्याच्या नावावर सर्व प्रॉपर्टी सुद्धा केली. आता त्यांच्या चुकींची शिक्षा हिला तर भोगावीच लागेल ना. आजी रडत म्हणाल्या, हे बघ, मुलीवरती उपकार कर, तिला त्रास होत आहे. बन्सीलाल अगदी लाज सोडून त्यांना म्हणाला, अच्छा, आम्हाला तर माहीतच नव्हतं हिला त्रास सुद्धा होतो. बन्सीलाल खाली अपूर्वाजवळ गुडघ्याजवळ बसून अपूर्वाचे केस धरून मागे ओढत म्हणाला, आज तू कॉलेजमध्ये नाही जाणार. लवकर लवकर घरातील काम पूर्ण कर, समजलं? अपूर्वा घाबरत घाबरत म्हणाली, मी घरातले सर्व काम केले आहे. आज मला कॉलेजमध्ये प्रोजेक्ट जमा करायचा आहे. प्लीज मला जाऊ द्या, खूप महत्त्वाचं आहे. काका दात खात म्हणाले, काही गरज नाहीये कॉलेजमध्ये जाण्याची. अपूर्वा तिच्या हातातून येणाऱ्या रक्तावर दुसरा हात ठेवत म्हणाली, प्लीज काका. आत्ता काकू म्हणाल्या, जाऊ द्या ओ, तिला एवढी फीस भरली आहे. फेल झाली तर परत 1 वर्ष अजून फीस भरावी लागेल. आपला नाईलाज आहे हिला शिक्षण शिकवणे. तसे पण आता हे शेवटचेच वर्ष आहे हिचे शिक्षणाचे. नाही तर लोक म्हणतील स्वतःच्या मुलीला शिकवत आहेत आणि भावाच्या मुलीला घरात बसून ठेवले आहे. हे वर्ष संपलं की त्यानंतर हिचं लग्न करून टाकायचं आहे. हिच्या लग्नानंतर आपली कायमस्वरूपी सुटका होईल हिच्यापासून. काकूचे बोलणे ऐकून काका म्हणाले, ठीक आहे, जा तू कॉलेजला. अपूर्वा तिथे पडलेल्या कपाचे तुकडे एकत्र करून लवकर उठून स्वयंपाकघरात पळत निघून गेली. गरम चहा हातावर पडल्यामुळे हाताची आग होऊ लागली आणि कपाचे तुकडे तिला लागल्यामुळे रक्तसुद्धा निघत होतं. अपूर्वा स्वयंपाकघरात फरशीवरती बसली आणि दोन्ही पायांच्या मध्ये तिचा चेहरा लपवून खूप रडत होती. हे दररोजचेच होते. अपूर्वाला तर जसं आता या सर्व गोष्टींची सवयच झाली होती, परंतु घरातील या सर्व वातावरणामुळे ती नेहमी घाबरलेली असायची.
अपूर्वा 10 वर्षांची असताना तिच्या आईवडिलांचा कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. आता अपूर्वा 21 वर्षांची होती. सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावर होती, त्यामुळे तिचे काकू आणि काका तिला सांभाळत होते असं म्हणलं तरी चालेल. तिच्या प्रॉपर्टीवरती स्वतः ऐश करत होते आणि अपूर्वाचे जीवन एका तुरुंगात असणाऱ्या कैद्याप्रमाणे झाले होते. अपूर्वा तिच्या आजी व्यतिरिक्त कुणाशीच बोलत नव्हती. नेहमी घाबरलेली असायची. स्वयंपाकघरात आजी आल्या आणि अपूर्वाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, पूर्वा. अपूर्वा अश्रू पुसत हसत म्हणाली, आजी मी बरी आहे. आजी तिचा हात धरून म्हणाल्या, चल माझ्या रूममध्ये, तुझ्या हाताला औषध लावून देते. अपूर्वा म्हणाली, नाही आजी, अजून दीदीला सुद्धा नाश्ता द्यायचा आहे. नंतर उशीर होईल मला कॉलेजमध्ये जाण्यासाठी. आजी थोडं रागातच म्हणाल्या, नाश्ता ती स्वतः नाही का घेऊ शकत? माहीत नाही गेल्या जन्मात मी काय पाप केलं होतं, त्यामुळे मला असा मुलगा मिळाला आहे. तुझ्या आयुष्याचं नरक करून टाकलं आहे त्यांनी. अपूर्वा तिच्या आजीला तिचे अश्रू लपवत म्हणाली, काही नाही झालं आजी, तुम्ही तुमच्या रूममध्ये बसा, मी बरी आहे. एवढं बोलून तिने प्लेटमध्ये नाश्ता घेतला आणि काकूची मुलगी भूमिका, ती अपूर्वापेक्षा 1 वर्षाने मोठी आहे. अपूर्वा तिच्या रूमजवळ जाते. अपूर्वाने बाहेर उभं राहून दरवाजा वाजवला. भूमिका दरवाजाकडे पाहत म्हणाली, ये आते, तुला खूप हौस आहे हा उशीर करायची, चल लवकर नाश्ता दे. अपूर्वा प्लेट भूमिकाजवळ ठेवून जाऊ लागली. तेव्हा भूमिका तिला आवाज देत म्हणाली, थांब, हे घे. असं बोलत अपूर्वाकडे तिने तिचा जुना वापरलेला ड्रेस फेकला आणि म्हणाली, हा वापरत जा, मी नाही वापरत आता. अपूर्वाचं मन नव्हतं तो ड्रेस घेण्याचा, परंतु तिला माहीत होतं नाही म्हणण्याचा अर्थ आहे परत मार खायचा. ती गप्प खाली पडलेला ड्रेस घेऊन रूममधून बाहेर निघून गेली. आजी तिथेच होत्या. तेव्हा अपूर्वाच्या हातातला जुना ड्रेस हातातला घेऊन त्यांनी बेडवरती फेकून देत म्हणाल्या, दिलं का परत तुला तिने तिचा जुना ड्रेस? स्वतः प्रत्येक महिन्यात नवीन कपडे आणतात आणि तुला वापरलेले जुने कपडे देतात. अपूर्वाने बेडवर पडलेला ड्रेस उचलला आणि कपाटात ठेवून दिला. नंतर आजीच्या मांडीवर डोकं ठेवलं. तिला खूप रडू येत होतं, परंतु तिने आजीसमोर तिच्या अश्रूंना दाबून ठेवणे शिकली होती. अपूर्वा मोठा श्वास घेत म्हणाली, आजी तू का काळजी करतेस माझी? मी बरी आहे. ती माझ्याशी कशी वागते त्याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासाठी फक्त तू महत्त्वाची आहेस, बाकी काही नाही. आजीला तर खूप काही बोलायचं होतं, परंतु त्या काही बोलू शकत नव्हत्या. त्यांनी गप्प अपूर्वाच्या हातावर मलम लावला आणि पट्टी केली. अपूर्वा उठत म्हणाली, आजी आज मला उशीर व्हायला नको, मी जाते आता. स्वयंपाक करून ठेवला आहे, वेळेवरती जेवण नक्की कर. आणि हो, गोळ्या खायच्या विसरू नको. आजी म्हणाल्या, बरं माझं बाळ, सांभाळून जा तू. अपूर्वा तिची कॉलेजची बॅग घेत म्हणाली, ठीक आहे आजी. अपूर्वा कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघते. तिचं कॉलेज अर्धा तासाचा रस्ता आहे. ती चालत जात होती, कारण काका काकू तिला रिक्षाने जाण्यासाठी पैसे द्यायचे नाही. कॉलेजमध्ये सुद्धा अपूर्वा कोणाशीच बोलत नव्हती. ती सरळ तिच्या क्लासमध्ये जायची आणि तिचे संपूर्ण लक्ष फक्त अभ्यासावर असायचं. ती कॉलेजमध्ये इकडे तिकडे सुद्धा नव्हती फिरत. कॉलेजचे कॅन्टीन तर तिने कधीच पाहिले नव्हते, कारण तिच्याजवळ एवढे पैसे नव्हते की ती कॅन्टीनमध्ये काही खाऊ शकेल. जेव्हा ऑफ क्लास असायचा तेव्हा ती लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करत होती आणि कॉलेज संपल्यानंतर सरळ घरी यायची आणि घरी आल्यानंतर परत घरातील कामं करत होती. कॉलेज व्यतिरिक्त ती घरातून कधीच बाहेर जात नव्हती. फक्त कधी कधी आजींसोबत मंदिरात जायची. युवराज सिंग बिल्डर्सच्या टॉप फ्लोअरवरती एका रूममध्ये 4 मुलं खूपच घाबरलेले फरशीवरती मर्यादित जागेत बसलेले होते. त्यांच्याजवळ अंश आणि वरून सुद्धा आरामात चेअरवरती बसलेले होते. तेव्हा समोरच्या गेटमधून युवराज सिंग राठोड आत येऊन फरशीवर बसलेल्या मुलांसमोर मोठ्या चेअरवरती बसत म्हणाला, काय सांगायचं, आजकाल खूपच कौतुक ऐकायला येत आहे तुमचं. तेव्हाच त्यातला एक मुलगा घाबरत म्हणाला, अण्णा आता यापुढे असं काहीच होणार नाही. युवराज दात खात रागाने त्या मुलाचे कॉलर धरून म्हणाला, तुझ्या बापाची प्रॉपर्टी आहे का त्या मुली? त्यांना दररोज तुम्ही त्रास देण्यासाठी कॉलेजमध्ये जातात. दुसरा मुलगा घाबरत म्हणाला, अण्णा आता यापुढे आम्ही कधीच त्या कॉलेजच्या जवळपास सुद्धा फिरकणार नाहीत. युवराज अंश आणि वरूणकडे पाहत म्हणाला, काय करायचं आहे यांचं आता? तेव्हा वरून हसत म्हणाला, बॉस एक वेळा माफ करा, यापुढे असं काही केलं तर आपण पाहूया. इकडे उचलून तर आणायचं आहे त्यांना. युवराज परत त्या 4 मुलांकडे पाहत म्हणाला, काय करू तुम्हा चौघांचं? त्यातला एक मुलगा घाबरत म्हणाला, मी. तेव्हा युवराज रागात म्हणाला, एक गोष्ट शेवटची सांगत आहे,
यापुढे कोणत्या पण मुलीला त्रास दिला किंवा त्रास देण्याचा विचार जरी केला तर तुम्हाला या बिल्डिंगवरून खाली फेकून देईल हा. युवराज फक्त धमकी देत नाही तर तो करून सुद्धा दाखवतो, समजलं? ते मुलं म्हणाले, सॉरी, आम्हाला नव्हतं माहीत. हे सर्व तुमचे माणसं आहेत. आम्ही परत असं कधीच करणार नाहीत, प्रॉमिस. युवराज त्या मुलांच्या गालावर हात टेकवत म्हणाला, बाळांनो, तुमच्यासाठी हेच चांगलं असेल. चला आता जा इथून. चारही मुलं वेगाने पळत तिथून निघून जातात. ते गेल्यानंतर युवराज वरुणला म्हणतो, सदाशिव काकांना कॉल करून सांग, आता यापुढे ही मुलं वैभवीला कधीच त्रास देणार नाहीत. खरं तर सदाशिव काका त्यांच्या वडिलांचे मित्र आहेत आणि कित्येक दिवसांनी ते 4 मुलं त्यांची एकुलती एक मुलगी वैभवी आणि तिच्या काही मैत्रिणींना खूपच त्रास देत आहेत. त्यामुळे त्यांनी युवराजला कॉल करून या मुलांना समजावण्याबद्दल सांगितले होते. त्यामुळे युवराजने या मुलांना कॉलेजच्या परिसरातून उचलले होते आणि त्यांना चांगलं समजावून सांगितलं होतं. खरं तर युवराज वैभवीला त्याची बहीणच मानत होता. त्यामुळे वैभवीला काही त्रास झालाच तर सदाशिव काका युवराजला कॉल करतात. युवराज वंशला म्हणतो, रियान कुठे आहे? कुठे राहिला तो? अंशने डोकं खाजवत उत्तर दिले, यार, ते तर कोमल वहिनीला भेटायला गेला आहे. युवराज त्या दोघांना एकटक पाहत म्हणाला, तुम्ही दोघं सुद्धा तुमच्या गर्लफ्रेंडच्या मागे असेच पागलासारखे फिरतात का? का हाच विचित्र नमुना आहे? वरुण हसत म्हणाला, यार, जेव्हा तुझी गर्लफ्रेंड येईल ना तेव्हा तुला आपोआप समजेल. युवराज रागात म्हणाला, टाईम वेस्ट, टोटल टाईम वेस्ट. या मुली फक्त चुना लावतात, अजून काही नाही. यांच्या मागे वेळ वाया घालण्यापेक्षा चांगलं आहे आपण आपल्या कामावरती फोकस करावं, पुढे जावं आणि नाव कमवावं. तसे पण युवराज सिंग राठोडला पाहता क्षणी मुलींना घाम यायला लागतो. कोणतीच मुलगी माझ्याजवळ येण्याची हिंमतसुद्धा करत नाही. त्या प्रेम पुजाऱ्याला विचारा, कधीपर्यंत इकडे प्रकट होणार आहेस? वंश रियानला कॉल करतो आणि बोलणे झाल्यानंतर युवराजला म्हणतो, रियान रस्त्यातच आहे, येत आहे. तेव्हा युवराज म्हणतो, ठीक आहे. नंतर अंशला म्हणतो, अंश, मॉलच्या बिल्डिंगचा 3D डिझाईन बनला आहे की नाही? ते काम लवकरात लवकर पूर्ण कर. मला ते प्रोजेक्ट होईल तेवढं लवकर पूर्ण करायचं आहे. अंश म्हणाला, बरं, ठीक आहे, मी लवकरच ते काम पूर्ण करतो. अंशने युवराजला उत्तर दिले. नंतर वरुणला म्हणाला, वरुण, मल्होत्राच्या केसचं काय झालं आहे? त्या केसला लवकरात लवकर संपवून टाक. जर ते जास्त उडू लागला तर त्याला उचलून घेऊन या. ठीक आहे, वरुणने उत्तर दिले. दोघांना इन्स्ट्रक्शन देऊन युवराज त्याच्या ऑफिसमध्ये निघून गेला. अंश आणि वरुणसुद्धा रूममधून बाहेर निघून गेले आणि आपापल्या कामात व्यस्त झाले. इकडे अपूर्वा कॉलेजमधून परत आल्यानंतर घरातील सर्व काम संपवते आणि तिचा अभ्यास करत बसते. रात्रीच्या जेवणाच्या वेळी काकू काका आणि भूमिका नव्हते, ते पार्टीमध्ये गेले होते. घरी काकांचा मुलगा संदेश आणि त्याचा मित्र सागर, अपूर्वा आणि आजी होते. अपूर्वा त्या दोघांना जेवायला वाढते आणि नंतर आजींना जीव घालून त्यांना झोपी घालते. इकडे सागरचं लक्ष अपूर्वावरती होतं. ते घाणेरड्या नजरेने अपूर्वाला पाहत होता. संदेश सागरकडे पाहत म्हणाला, काळजी करू नकोस, फक्त 3 महिने अजून वाट बघ, नंतर ही तुझीच आहे. संदेश विचित्रपणे हसत म्हणाला, हिला जेव्हा पाहतो तेव्हा मी वाट पाहूच शकत नाही. सागर हसत म्हणाला, सब्र का फल मिठा होता है, ही तर अगोदरपासून गोड आहे. एवढं बोलून सागर हसत होता. संदेश सुद्धा त्याला साथ देत होता. दोघं जोरजोरात हसत होते. अपूर्वा स्वयंपाकघरात काम करत होती. मागून सागरने येऊन तिला पकडले. अपूर्वाने मागे वळून पाहिलं तेव्हा सागरला पाहताच ती घाबरली. तिच्या हातातून ग्लास खाली पडला. सागर तिला एकटक पाहत होता. अपूर्वा घाबरत म्हणाली, तुम्हाला काही हवं आहे का? सागर तिला घाणेरड्या नजरेने पाहत म्हणाला, हो, तू. अपूर्वा घाबरून थरथर कापू लागली. ती घाबरतच म्हणाली, मला काम करायचं आहे. सागर अपूर्वाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तुझ्यावरती स्काय कलर खूपच उठून दिसतो. अपूर्वा थोडे मागे सरकत म्हणाली, मला जायचं आहे. सागरने अपूर्वाजवळ येत तिचा हात पकडला. हो, जा ना, तुला कोणी थांबवलं आहे? अपूर्वा तिचा हात सोडवत म्हणाली, मला उशीर होईल, तुम्ही मला जाऊ द्या. सागर अजून तिच्या जवळ येऊन अपूर्वाच्या चेहऱ्यावर आलेले केस त्याच्या हाताच्या बोटांनी बाजूला करत विचित्र नजरेने अपूर्वाच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणाला, का घाबरतेस मला एवढी? होणारा पती आहे तुझा. अपूर्वा स्वतःला सावरत म्हणाली, अजून लग्न झालेलं नाहीये, आता मला जायचं आहे.
सागर बेशरमासारखं म्हणाला, लग्न होणे तर पक्का आहे, फक्त लवकर तू 22 वर्षाची हो. अजून 3 महिने तर शिल्लक आहेत तुझ्या बर्थडेला. बर्थडेच्या दुसऱ्याच दिवशी आपण लग्न करूया, ठीक आहे ना? एवढं बोलून सागर थोडा मागे होतो. अपूर्वा एकदम त्याला धक्का देऊन स्वयंपाकघरातून तिच्या रूममध्ये पळत जाते. सागर स्वयंपाकघरातून बाहेर येऊन संदेशला रागात म्हणाला, एकदा लग्न होऊ दे, पुन्हा बघतो हिला. संदेश हसत म्हणाला, फक्त बघणार आहेस का? दोघं विकृत प्रकारे हसत एकमेकांना पाहून हाताने टाळी वाजवतात. सागर तिथून निघून जातो. अपूर्वा रूममध्ये आली तेव्हा तिने पाहिलं, आजी झोपेत होत्या. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचं नावच घेत नव्हते. अपूर्वा बाथरूममध्ये गेली आणि शावर चालू करून त्याच्या खाली उभा राहिली आणि तिच्या शरीराला ती रगडून स्वच्छ करत होती, जिथे सागरने तिला स्पर्श केला आहे. ती रडत रडत शावर खाली बसली. दोन्ही गुडघ्यांमध्ये तिचा चेहरा लपवत रडत म्हणाली, आई पप्पा, तुम्ही मला का सोडून गेले आहात? मला नाही राहायचं इथे. काका काकूंच्या प्रत्येक अपमानाला मी सहन करत आले आहे. गप्प सर्व काही सहन करते. त्यांचा प्रत्येक अत्याचार मी सहन करत आहे. परंतु आता हे घाणेरडे स्पर्श मला सहन होत नाहीयेत. मला नाही करायचं याच्याशी लग्न. काका काकूने माझं लग्न याच्यासोबत नक्कीच फायद्यासाठी जमवलं आहे. आई पप्पा, तुम्ही काहीतरी करा ना. मला नाही करायचं याच्याशी लग्न. कुठे आहात तुम्ही? तुम्हाला दिसत नाहीये का तुमची मुलगी किती त्रासात आहे? परत या ना, नाही तर मला सुद्धा तुमच्याजवळ बोलावून घ्या. का सर्व दुःख मलाच भेटतात? आजीसमोर तुम्ही रडू पण शकत नाही. तुमच्यासमोर तर रडू शकते ना. काहीतरी करा ना. पप्पा, काहीतरी करा ना. मम्मा, काहीतरी कर. मला या राक्षसापासून वाचव. आई पप्पा, मला वाचवा. आणि असंच माहीत नाही किती वेळ ती असंच म्हणत रडत होती. जेव्हा तिचे अश्रू सुकले तेव्हा ती बाहेर येऊन कपडे घेऊन परत बाथरूममध्ये जाऊन चेंज करून परत येऊन तिच्या आजीसोबत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता युवराज त्याच्या ऑफिसमध्ये बसून काम करत होता. तेव्हाच वरून त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, बॉस, एक पंगा झाला आहे. युवराजने त्याचे डोळे मिटून रिव्हॉल्विंग चेअरवरती डोकं ठेवलं आणि त्याचे डोळे बंद करून म्हणाला, मग मला काय ध्वजारोहणला जायचं आहे का? सांभाळा तुमचे पंगे तुम्ही. हे पंगे सांभाळायचे काम तुझे आणि रियानचे आहे ना. यार, रियान पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे. हे ऐकून युवराज रागात उठला आणि त्याचा मोबाईल टेबलवरचा घेऊन म्हणाला, आता कोणाच्या जेवणाच्या आमंत्रणावरती गेला आहे तिकडे? भंडारा मिळतो का तिथे? पाहावं तेव्हा तिथेच जात असतो. काय झालं आहे? वरून म्हणाला, यार, त्याची गर्लफ्रेंड आहे ना, तिच्यामुळे काहीतरी पंगा झाला आहे. मला माहीत आहे तू सर्व काही सांभाळून घेशील आणि मी पोलीस स्टेशनमध्ये कॉल करून सर्वांची बोलती बंद करतो. परंतु आपण जाऊन बघूया नक्की काय झालं आहे. युवराज रागाने ऑफिसमधून बाहेर येऊन कारमध्ये बसणार. तेवढ्यात रियानची कार तिथे पोहोचते. रियानला पाहून युवराज परत त्याच्या ऑफिसमध्ये निघून जातो. त्याच्या मागे अंश, वरुण आणि रियानसुद्धा आत जातात. युवराज त्याच्या चेअरवरती बसतो आणि ते तिघे तिथे असणाऱ्या सोफ्यावरती बसतात. युवराज रियानकडे पाहत म्हणाला, पोलीस स्टेशनमध्ये मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेला होतास का? का भंडारा खायला? रियान हसत म्हणाला, नाही, आफ्टरनून वॉक. युवराज त्याच्याकडे रागाने पाहून म्हणाला, मस्त जोक होता, टाळ्या वाजवू का? रियान युवराजला समजावत म्हणाला, अरे यार, एवढ्या रागात का येत आहेस? वैभवीच्या लहान बहिणीला कोणीतरी त्रास देत होतं, त्यामुळे गेलो होतं तिकडे. युवराज रागात म्हणाला, हे तुझ्या वैभवीच्या आईवडिलांना काय प्रॉब्लेम आहे? काहीही झालं तरी ते तुलाच पुढे करतात आणि लग्नाच्या बाबतीत हो नाही असं करतात. रियान युवराजकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाला, वैभवी? युवराज अडखळत म्हणाला, हो, वैभवी. माहीत नाही या पोरांना काय होतं. पोरींना पाहिल्यानंतर सर्व काही विसरून जातात. रियान चिडत म्हणाला, तुला सांगून काहीच फायदा नाही. युवराज रिलॅक्स होऊन चेअरवरती बसला आणि म्हणाला, हां, ते तर आहे. आता सांगशील का काय झालं ते? रियान युवराजच्या प्रश्नानंतर शांत झाला. नंतर थोड्या वेळानंतर म्हणाला, अरे यार, तुझ्यासोबत राहतो हाच प्रॉब्लेम आहे त्यांना. तुझ्या रागाची भीती वाटते सर्वांना. युवराज पटकन म्हणाला, बरं, असं असेल तर आजपासून आपलं नातं संपलं. सोड माझी संगत. रियान रागात म्हणाला, तुला सोडू? तुझं डोकं जागेवर आहे का? तुझ्याशिवाय मी कसा जगणार आहे? माझ्या जिवलग मित्रा. युवराज रियानसमोर हाताने चुटकी वाजवत म्हणाला, ए हॅलो प्रेम पुजारी, होल्ड प्लीज. मी तुला स्वतःची संगत सोडायला नाही सांगत, त्या वैभवीची संगत सोडायला सांगत आहे.
आणि हे जिवलग मित्र काय असते? कुठून कुठून शब्द जोडून बोलतोस? रियान युवराजला रागाने पाहत म्हणाला. कधीतरी सिरियसली माझ्या मनाच्या गोष्टी समजून घेत जा. मनात येतं ते मी बोलत असतो. युवराज रियानचं बोलणं ऐकून म्हणाला. जाऊ दे, सोड सर्व काही. हे सांग, काय पंगा झाला होता? रियानने मोठा श्वास सोडत सांगितले. यार, कोणता तरी मुलगा मागे लागला होता वैभवीच्या बहिणीच्या. ती त्याला नकार देत असून सुद्धा तो तिला पत्र देत असतो. युवराज चिडत म्हणाला. आपण काय मुलगा आणि मुलगी यांचे प्रकरण मिटवायला जन्माला आलो आहोत का? जिकडे पाहावं तिकडे मुलं मुलींना त्रास देत आहेत. या मुली एवढा मेकअप कशाला थोपटता चेहऱ्यावरती? रियानने केविलवाना चेहरा केला आणि युवराजला म्हणाला. माझी होणारी मेहुणी आहे, तिला कोणी त्रास दिला तर मी बोलू नये का? युवराज रियानचे पाय ओढत म्हणाला. बरं, मग तू इथे का बसला आहेस? त्या मुलाच्या पत्राचं उत्तर देऊन ये ना. यार, मला नाही माहीत कोण आहे तो. तिच्याच कॉलेजमध्ये आहे तो. जा ना मग. तिच्या कॉलेजमध्ये तिची बहीण सांगेल ना तुला तो मुलगा कोण आहे ते. तुलाच जावे लागेल त्या कॉलेजमध्ये तिच्या बहिणीला भेटायला, रियान म्हणाला. तेव्हा युवराज चकित झाला. चकित होऊन युवराज म्हणाला. का? रियान थोडा अडखळत म्हणाला. वैभवीने मला रिक्वेस्ट केली आहे, आजचा संपूर्ण दिवस मी तिच्यासोबत स्पेंड करावा. तू तिच्या बहिणीचं मॅटर सॉल्व कर प्लीज यार, माझं हे छोटंसं काम कर. अशी रिक्वेस्ट का केली आहे तिने तुला? ती तिची बहीण आहे ना. ती आजकाल तिला एकटीला सोडतच नाहीये, तिला चिपकलेली असते. आणि आज आमचा स्पेशल दिवस आहे. त्यामुळे युवराज रागाने पाहत म्हणाला. कोणता स्पेशल दिवस आहे आज? आजच्याच दिवशी मी तिला प्रपोज केलं होतं. जेव्हा रियानने सांगितलं तेव्हा युवराज त्याला खातो की काय अशा नजरेने पाहत म्हणाला. स्क्रू ढिल्ला आहे का तिचा? हा कुठे स्पेशल दिवस असतो का? रियान मोठा श्वास घेत म्हणाला. जेव्हा तुला प्रेम होईल ना तेव्हा तुला जाणवेल. प्लीज यार, बघ मला नकार नको देऊ. कर ना माझं काम. युवराज तोंड फुगवत म्हणाला. ठीक आहे, मी जातो कॉलेजमध्ये, परंतु या प्रेमाच्या फालतू गोष्टींची माझ्याकडून अपेक्षाच करू नकोस. हरामी अजून मला काय काय करायला लावणार आहेत काय माहीत. द ग्रेट युवराज सिंग राठोडची तर यांच्या मित्रांनी वाटच लावून ठेवली आहे. रियान पळत आला आणि युवराजच्या गळ्यात पडून म्हणाला. थँक्यू सो मच मेरी जान. तसं प्रेम वाईट गोष्ट नसते. ज्या दिवशी तुला प्रेम होईल तेव्हा तुला जाणवेल. युवराज चिडत रियानला म्हणाला. चल गप्प बस. हे खोटं प्रेम मला नाही होणार आहे कधी. मला हे सांग, त्या भावीच्या बहिणीला मी कसं ओळखणार आहे? रियान म्हणाला. मी तुला तिचा नंबर सेंड केला आहे, तू बोल तिच्यासोबत. आणि हो, नाव तरी व्यवस्थित घेत जा तिचं. वैभवी नाव आहे, ठीक आहे? ठीक आहे. वैभवी एकतर माझा मित्र तिने हिसकावून घेतला आहे आणि त्यात मी तिला आदराने बोलू? ऐक, तिला सांग तिचा मोठा दीर आहे मी. रियान हसत म्हणाला. तू चिंता करू नकोस, तिला सर्व काही माहीत आहे. हो ठीक आहे, अगोदर नाश्ता करून घेतो आणि नंतर जातो कॉलेजला. युवराज अंशला जेवण वाढायला सांगतो आणि रियान वैभवीला भेटण्यासाठी निघून जातो. नंतर युवराज, अंश आणि वरुण नाश्ता करतात. नाश्ता केल्यानंतर युवराज, अंश आणि वरुण यांच्यासोबत कॉलेजमध्ये निघून जातो. युवराज कॉलेजमध्ये गेल्यानंतर वैभवीची बहीण पिंकीला कॉल करतो. पिंकी कॉल रिसीव करते. युवराज पिंकीला म्हणतो. मी युवराज बोलत आहे, तू कुठे आहेस? मी लायब्ररीच्या बाहेर उभी आहे. मी कसं ओळखणार तुला? मी ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला आहे. ठीक आहे, मी आलोच. तो नमुना तिथेच आहे का? युवराजने पिंकीला विचारलं. पिंकीने उत्तर दिलं. हो, तिथेच उभी राहा, आलो मी आत्ता. एवढं बोलून युवराजने कॉल कट केला आणि अंश आणि वरुणला म्हणाला. तुम्ही दोघं गेटवरती थांबा आणि गाडी तयार ठेवा. जर तो मला पाहून पळाला तर आज त्याला पळून जाऊ द्यायचं नाहीये. युवराज लायब्ररी कुठे आहे असं विचारत विचारत तिथे पोहोचतो. हे तेच कॉलेज आहे जिथे अपूर्वा शिकते. अपूर्वा लायब्ररीतून बाहेर येत होती आणि पिंकी लायब्ररीच्या दुसऱ्या गेटवरती उभा होती. पिंकीने जीन्स आणि ब्ल्यू टॉप घातलेला होता आणि अपूर्वाने ब्ल्यू चुडीदार ड्रेस घातलेला होता. युवराज जसा लायब्ररीच्या समोर पोहोचला तेव्हा त्याला तिथून अपूर्वा जाताना दिसली. पिंकीने ब्ल्यू ड्रेस सांगितल्यामुळे युवराजला ती पिंकीच वाटली. ती पिंकी आहे असं समजून युवराज अपूर्वाजवळ आला आणि तिला म्हणाला. कुठे आहे तो नमुना? अपूर्वाने मागे वळून पाहिले. युवराजने अजूनही अपूर्वाला पाहिलेलं नव्हतं. तो त्याची नजर आजूबाजूला फिरवत त्या मुलाला पाहू लागला आणि त्याची लायसन्सवाली गन ती त्या मुलाला घाबरवण्यासाठी घेऊन आला होता.
तीच गन तो खिशातून काढत होता. गन पाहता क्षणी अपूर्वा घाबरून थरथर कापू लागली. युवराज अगदी मोठ्या आवाजात तिला म्हणाला, कुठे आहे तो नमुना? सांगणार आहेस की नाही? अपूर्वा काहीच उत्तर देत नाही. युवराजला राग येतो. तो तिचा हात धरून तिला ओढतो आणि त्याच्यासमोर उभा करतो. युवराजची नजर अपूर्वाला पाहता क्षणी हरवते. अतिशय सुंदर, साधी सरळ, स्वच्छ डोळे, गुलाबी ओठ, गोरा रंग, ओठांच्या वरती हलकासा तीळ, अगदी मनाला भावेल असे डोळे. युवराज तिला पाहता क्षणी तिच्यामध्ये हरवून जातो. विदाऊट मेकअप सुद्धा तिचा चेहरा असा दिसत होता जसं स्वच्छ गुलाबी पाणी एका काचेच्या भरणीत भरलं आहे. अपूर्वा भीतीने खूप थरथर कापू लागली. तिने घाबरत घाबरत तिचा हात सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिचा हात ती सोडवू शकली नाही. युवराज तर अपूर्वाला पाहतच राहतो. अपूर्वाने घाबरून युवराजच्या हातावरती चावा घेतला. युवराजच्या तोंडातून हळू ओरडण्याचा आवाज आला. अपूर्वाचा हात सुटला. अपूर्वा लगेचच तिथून पळून गेली. युवराज तिला जाताना पाहू लागला. पुढ्यात अंश आणि वरुण सुद्धा तिकडे आले. काय झालं युवराज, काम झालं का? आम्ही विचार केला आम्ही पण आत येतो आणि त्याला तिथेच पकडतो. युवराजच्या डोळ्यासमोर अपूर्वाचा चेहरा घुमत होता. युवराज त्या दोघांकडेही लक्ष न देता म्हणाला, हो चला मग घरी. हो चल. युवराज अपूर्वाच्या डोळ्यात एवढा हरवला होता, त्यामुळे तो विसरूनच गेला होता तो कोणत्या कामासाठी कॉलेजमध्ये आला होता. युवराज, अंश आणि वरुण सर्वजण फ्लॅटमध्ये वापस आले. घरी आल्यानंतर युवराज सोफ्यावरती आरामात आडवा पडला होता. तेवढ्यात रियान घरी आला आणि युवराजला म्हणाला, तू कॉल का रिसीव करत नाहीयेस? पिंकीचा सुद्धा आणि माझा सुद्धा. तेव्हा युवराज हसत म्हणाला, आता त्या नमुन्याला मी स्वतः हँडल करणार आहे, कारण आता ते माझं पर्सनल मॅटर आहे. तू फक्त पिंकीला एवढंच जाऊन सांग, खूप जोरात चावली आहे ती, पुढच्या वेळी चावू नकोस. रियान कन्फ्यूज होऊन त्याला म्हणाला, हे काय बोलत आहेस तू? कोण चावलं आहे तुला? आणि पिंकीचं मॅटर आता तुझं पर्सनल मॅटर कधीपासून झालं? येत आहेत त्या दोघी बहिणी इकडे, आता स्वतःच बोल त्यांच्याशी. युवराज आनंदात म्हणाला, खरोखर ती इकडे येत आहे? रियान म्हणाला, हो, ती तुझी वाट पाहत होती, तू तर तिथे गेलाच नाहीयेस. युवराज त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून म्हणाला, तू मला हे सांग, आत्ता मी कसा दिसत आहे? रियान चकित होऊन युवराजच्या कपाळावर हात ठेवून म्हणाला, तुझी तब्येत बरी आहे ना? मस्त आहे. युवराजने हसत उत्तर दिले. तेव्हाच अंश आत येऊन म्हणाला, रियान, वैभवी वहिनी आले आहे. हो, आत पाठव त्यांना. अंश म्हणाला, ठीक आहे, इथेच पाठवत आहे. वैभवी आणि पिंकी दोघी आत येतात, परंतु युवराजला तिथे अपूर्वा दिसत नाही. त्यामुळे तो दरवाजा बाहेर जाऊन डोकावून पाहतो. युवराज वैभवीला विचारतो, पिंकी कुठे आहे? रियान, वैभवी आणि पिंकी तिघेजण एकमेकांकडे पाहू लागतात. रियान पिंकीकडे हात दाखवत म्हणतो, ही कोण आहे? युवराज पिंकीला पाहून विचित्र तोंड करत म्हणाला, कोण आहे? रियान युवराजकडे रागाने पाहून म्हणाला, युवराज, हीच पिंकी आहे. युवराज मोठ्या आवाजात ओरडत म्हणाला, काय? मग ती कोण होती? नंतर वैभवीला म्हणाला, खरोखर ही तुझी बहीण पिंकी आहे ना? वैभवी म्हणाली, हा कसला प्रश्न आहे भैया, हीच माझी बहीण आहे पिंकी. युवराज तोंड पाडून बसला. रियान त्याच्या जवळ बसून म्हणाला, तू बरा आहेस ना युवराज? युवराज थोडा नाराज होऊन म्हणाला, हो. रियान म्हणाला, तू टेन्शन घेऊ नकोस, मी स्वतः गेलो होतो कॉलेजमध्ये जेव्हा तू कॉल रिसीव केला नाहीस पिंकीचा. त्याला खर्च पाणी देऊन आलो आहे मी. जर त्या मुलाने माझं ऐकलं तर ठीक आहे, नाही तर उचलूया त्याला आणि इकडे आणून त्याचा पाहुणचार करूया. युवराज नाराज होऊन फक्त एवढंच म्हणाला, युवराज सर्वांसाठी चहा मागवतो. थोड्या वेळानंतर रियान दोन्ही बहिणींना सोडण्यासाठी निघून जातो. युवराजचं मन आज खूप चलबिचल होऊ लागलं. रियान दुपारी 5 वाजता घरी परत आला. युवराज त्याचे डोळे बंद करून त्याच्या चेअरवरती मागे डोकं टेकवून बसला होता. जेव्हापासून त्याने कॉलेजमध्ये अपूर्वाला पाहिलं होतं तेव्हापासून त्याला चैन पडला नव्हता. त्याचं मन अपूर्वाला पाहण्यासाठी खूप तडपत होतं. रियान त्याच्यासमोर चेअरवरती बसत म्हणाला, काय झालं आहे युवराज? आज कॉलेजमध्ये काय झालं आहे? युवराजने डोळे उघडले आणि रियानला पाहिलं. रियान त्याला पाहतच होता. युवराज एक फाईल उचलत म्हणाला, काहीच नाही. रियानने परत त्याला विचारलं, कोणत्या मुलीला भेटला आहेस तू, जिला तू पिंकी समजला आहेस? युवराजने फाईलमधून वर पाहिलं. रियानकडे आश्चर्याने पाहिलं
रियानने परत त्याला विचारलं, कोणत्या मुलीला भेटून आला आहेस तू? तू जिला पिंकी समजला आहेस? युवराजला गप्प पाहून रियान म्हणाला, आता काही सांगणार आहेस की नाही? आता रियानला युवराजवरती संशय येऊ लागला. आता काही सांगणार आहेस की नाही? परत रियानने विचारलं. तुझे डोळे सर्व काही सांगत आहेत युवराज. नंतर युवराजने त्याला सगळा कॉलेजमध्ये घडलेली घटना सांगितली. रियानने युवराजला रागात पाहिलं. युवराज त्याच्या अशा पाहण्याने कावराबावरा झाला होता. युवराज म्हणाला, मला असं का बघत आहेस? रियान चकित होऊन म्हणाला, याचा अर्थ एक मुलगी तुला दातांनी चावून गेली आहे आणि तू फक्त तिच्याकडे पाहत बसला होता. युवराज अपूर्वाला परत आठवत म्हणाला, तिच्या डोळ्यांमध्ये अनेक प्रश्न दिसत होते मला. यार नाही, काहीतरी दुःख होतं तिच्या डोळ्यांमध्ये. अशी फिलिंग कधीच कोणत्या मुलीबद्दल नाही आली माझ्या मनात. मला तिच्याशी भेटायचं आहे परत एकदा. रियान मागे चेअरवरती डोकं टेकवत म्हणाला, कुठे शोधणार आहेस तिला? त्याच कॉलेजमध्ये येईल ना ती. उद्या परत मी जाईल त्या कॉलेजमध्ये. युवराज रियानला त्याच्या मनातील गोष्ट सांगत म्हणाला. दुसऱ्या दिवशी आजींची तब्येत बरी नसल्याकारणाने अपूर्वा आज कॉलेजमध्ये जाणार नव्हती. दुसरीकडे युवराजला रात्री कॉलेजमध्ये जायचे आहे म्हणून झोपच आलेली नसते. रात्रभर त्याच्या डोळ्यासमोर अपूर्वाचा घाबरलेला चेहरा घुमू लागला. युवराज सकाळी 6 वाजता आंघोळ करून तयार होऊन रियानला झोपेतून जागा करत म्हणाला, काय करत आहेस? उशीर होत आहे, लवकर उठ. रियानने एक डोळा उघडून त्याला विचारलं, किती वाजले आहेत? युवराज म्हणाला, 6 वाजून गेले आहेत, लवकर आवर, उशीर होईल. रियान चकित होऊन युवराजकडे पाहत म्हणाला, एवढ्या सकाळी सकाळी कोणती मीटिंग आहे आज? आणि आज कोणत्या आनंदात एवढा आनंदात दिसत आहेस? युवराजला वेगळ्या लुकमध्ये पाहून रियान म्हणाला. युवराज रियानला एकटक पाहत म्हणाला, तुला रात्री सांगितलं होतं ना कॉलेजमध्ये जायचं आहे म्हणून? फक्त 10 मिनिट देत आहे, लवकर तयार होऊन बाहेर ये. रियान कंटाळा करत उठला आणि म्हणाला, हो आलोच. युवराज त्याला बोलून अंशच्या रूममध्ये निघून गेला. रियान अंघोळ न करता तसाच बाहेर येतो. युवराज जाऊन पाहतो, अंश आणि वरुण एकाच रूममध्ये झोपलेले असतात. तेव्हा युवराज दोघांनाही उठवतो आणि अंशला त्याच्यासोबत घेतो आणि वरुणला सांगतो, तू वेळेवर ऑफिसमध्ये जा आणि मी येत नाही तोपर्यंत सर्व काही सांभाळून घे. वरुण झोपेतच म्हणतो, ठीक आहे, तुम्ही सर्वजण आरामात मिशनवरती जा, मी सर्व काही सांभाळून घेईल. देव करो तुम्ही ज्या मिशनवरती जात आहात ते मिशन सक्सेस करून परत यावं. एवढं बोलून परत तो झोपी गेला. नंतर युवराज रियान आणि अंश सोबत खाली येतो. अंश अजून सुद्धा अर्ध्या झोपेतच होता. अंश डोळे चोळत चोळत ड्रायव्हिंग सीटवरती बसतो आणि रियान गाडीत बसताच डोळे बंद करून घेतो आणि म्हणतो, जेव्हा कॉलेजमध्ये पोहोचशील ना तेव्हा मला सांग अंश. अंश डोळे बंद करून जांभळी देत म्हणाला, ठीक आहे. युवराजला हे सर्व पाहून खूप राग आला होता. युवराज अंशला धक्का देऊन म्हणाला, तू कॉलेजमध्ये घेऊन न जाता स्वर्ग लोकाला पोहोचवशील मला. अजून तर मी भेटलो पण नाहीये तिला. अंतिम संस्कार करण्यासाठी सुद्धा येणार नाही ती माझे. चल उतर खाली, मी कार चालवतो. अंश गपचूप खाली उतरला आणि दुसऱ्या बाजूला कारमध्ये येऊन बसला आणि बसल्या बसल्या परत तो झोपी गेला. युवराज स्वतः कार ड्रायव्हिंग करतो. कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर खाली उतरत म्हणाला, नमुन्यांनो उठा, शोधायचं आहे आपल्याला त्या मुलीला. रियान कारच्या खिडकीमधून बाहेर डोकं काढून म्हणाला, पोहोचलो आपण कॉलेजमध्ये एवढ्या लवकर? युवराजने त्याला रागात पाहिलं. रियान घाबरत म्हणाला, अरे माझ्या बापा, उतरत आहे मी, थांब. माहीत नाही का भेटायचं आहे तुला त्या मुलीला. आमची झोपमोड केली आहेस. एवढ्या लवकर सकाळी कोण उठत असते का? रियान बोलत असताना कारमधून उतरतो. युवराजने अंशला अतिशय रागात पाहिलं. त्याच्या घुरण्याचा आवाज ऐकू येत होता. रियान युवराजकडे पाहत अंशला उठवतो. अंशच्या गालावर प्रेमाने हात फिरवत रियान म्हणाला, उठ बाळा, उठ अंश बेटा, नाहीतर आज युवराज आपल्याला कायमचं झोपी घालेल. मुलगी शोधायची आहे आपल्याला. अंश झोपेतून घाबरत उठला आणि म्हणाला, भैया कोणाची मुलगी हरवली आहे? युवराजने दोघांनाही रागात पाहिलं आणि युवराज म्हणाला, निघा दोघं पण इथून, याची तर मुलगीच शोधतो मी आज. रियान युवराजचा राग पाहून अंशला जोरात हलवत म्हणाला, अरे बे लवकर उठ ना, शपथ आहे आज तू युवराजच्या हाताने शहीद होशील नाही तर. अंश अतिशय घाबरून झोपेतून जागा झाला आणि म्हणाला, भैया पोहोचलो का आपण कॉलेजमध्ये? रियान घाबरत म्हणाला, हो पोहोचलो आहे, आता लवकर खाली उतर.
नाहीतर युवी आपल्याला आज आत्ताच वर पाठवेल. अंश पटकन कारमधून बाहेर पडला. रियान युवराजला म्हणाला, बोल आता, आम्हाला काय करायचं आहे? युवराज आरामात म्हणाला, मुलीला शोधायचं आहे. रियान प्रेमाने म्हणाला, अरे माझ्या भावा, कॉलेजमध्ये कित्येक मुली शिकत असणार, कसं शोधणार आहोत आपण? आणि आम्ही दोघांनी तिला कसं बरं ओळखायचं? आणि अजून तर कॉलेजमध्ये विद्यार्थी यायला सुद्धा चालू झालेले नाहीयेत. हो, तर शोधण्यासाठी वेळ तर लागेल ना आपल्याला. अंश डोळे चोळत म्हणाला, भैया परत कसं शोधणार आपण? युवराज अंशला रागाने पाहून म्हणाला, अगोदर तू डोळे चोळणं बंद कर. रात्रभर काय जागरण करत होतास का रे? झोपला का नाहीस रात्री? गर्लफ्रेंड सोबत कमी बोलत जा रात्री. अंश निरागस चेहरा करून म्हणाला, भैया एवढ्या लवकर कधीच झोपेतून उठत नाही ना. युवराज त्याच्या शर्टची कॉलर सरळ करत म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, उद्यापासून अगोदर आंघोळ करून या. युवराजच्या तोंडून हे ऐकल्यानंतर रियान आणि अंश डोळे मोठे करून अगोदर एकमेकांना पाहतात. नंतर युवराजकडे पाहून दोघंही सोबत म्हणाले, दररोज यायचं आहे का सकाळी इथे? तेव्हा युवराज तोंड फुगवून म्हणाला, आत्ता तर शोधा, उद्याचं उद्या पाहू. रियान युवराजला ओढत म्हणाला, आत्ता सांगशील का कसं शोधायचं आहे? युवराज हसत म्हणाला, काल तिने स्काय कलरचा चुडीदार ड्रेस घातला होता, लांब केसांची वेणी घातलेली होती, खूपच सुंदर डोळे आहेत तिचे, आणि सर्वात सुंदर तिचे गुलाबी ओठ आणि त्यावर असलेला तिचा तीळ खूपच सुंदर आहे. हे ऐकताच रियान चकित होऊन कधी अंशकडे पाहू लागला तर कधी युवराजकडे पाहू लागला. तेव्हा रियान त्याच्या दोन्ही हातांची घडी करून युवराजकडे रागाने पाहू लागला. युवराज म्हणाला, असं काय बघत आहेस? तेव्हा रियान युवराजला म्हणाला, ती काय अंश आहे का? दररोज एकच कलरचे कपडे घालणार आहे आणि आपण स्काय ड्रेसवालीला शोधत राहावं का? आणि प्रत्येक मुलीला चेक करत राहावं, तिने गुलाबी लिपस्टिक लावली आहे की नाही, तिचे डोळे सुंदर आहेत की बांगे आहेत का? प्रत्येक मुलीला असं विचारावं, तिचा रंग मेकअप केल्यामुळे गोरा आहे की रिअल गोरा आहे? युवराज गप्प बसला होता. रियान परत म्हणाला, हा तर पागल झाला आहे मुलीच्या मागे. अगोदर आम्हाला तर समजायला हवं, तू त्या मुलीला का शोधत आहेस ते? युवराज रडकं तोंड करून म्हणाला, माहीत नाहीये, परंतु मला तिच्याशी भेटायचं आहे. रियान म्हणाला, तू स्वतःला शांत कर, तू तिला ओळखशील तर ना? हो, कधीच नाही विसरू शकत ते चेहरा मी. चल मग प्रत्येक क्लासमध्ये जाऊन आपण शोधूया, आम्ही दोघं तुझ्यासोबत आहोत. युवराज आनंदात म्हणाला, बरं ठीक आहे. रियान म्हणाला, तुम्ही दोघं क्लासमध्ये जा, मी प्रिन्सिपलकडून परमिशन घेऊन येतो. युवराज म्हणाला, ठीक आहे. युवराजने अपूर्वाला संपूर्ण कॉलेजमध्ये शोधले, परंतु ती कुठेच नाही सापडली. शेवटी तो रागात येऊन त्याच्या कारमध्ये येऊन बसतो. रियान आणि अंश सुद्धा कारमध्ये येऊन बसतात. युवराजच्या डोळ्यावरून समजत होतं, आत्ता त्याला राग पण आला आहे आणि तो नाराज पण आहे. रियान त्याला धीर देत म्हणतो, यार असू शकतं ती या कॉलेजमध्ये शिकत नसेल, नाहीतर कोणत्या कामानिमित्त इकडे आली असेल. युवराजने काहीच उत्तर न देता अंशला म्हणाला, चल इथून. बरं ठीक आहे भैया. एवढं बोलून अंश कार स्टार्ट करतो. पुढे काय होईल? युवराज आणि अपूर्वाची भेट कशी होईल? अपूर्वाची तिच्या काका आणि काकूपासून सुटका होईल का? ती त्यांच्या बंधनातून मुक्त होईल का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं कथेच्या पुढच्या भागात भेटतील. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलवरती सेट करा. धन्यवाद. आभारी आहोत.